एकच ग्रंथ दोन माणसं वाचतात. एकाच्या आयुष्यात शांती, नम्रता आणि आनंद येतो, तर दुसरा अधिक वाद घालणारा, अधिक अस्वस्थ आणि अधिक अहंकारी होतो. चूक ग्रंथात असते का हो? नाही, चूक वाचण्याच्या पद्धतीत असते. समर्थ रामदास स्वामी आजच्या श्लोकात एक अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारतात. शास्त्रांचा अभ्यास आपल्याला शांत करतो की वादप्रिय बनवतो? जर ग्रंथ वाचूनही मनात द्वेष, स्पर्धा, राग, अहंकार आणि वाद वाढत असतील तर आपण ग्रंथ वाचले पण ते पचवले नाहीत, हा त्याचा अर्थ होतो. आपल्याला श्लोक क्रमांक 62 मधून समर्थ हाच संदेश देत आहेत. श्लोक क्रमांक 62. निजध्यास तो सर्व तुटो निगेला, बळे अंतरी शोक संताप ठेला, सुखानंद आनंद भेदे बुडाला, मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. जय जय रघुवीर समर्थ. मागील 2 श्लोकामध्ये समर्थांनी साधकाला एक मोठा इशारा दिला, तो म्हणजे वाद टाळा. परंतु एखाद्याला प्रश्न पडू शकतो, समर्थ वारंवार वाद टाळा असं का सांगत आहेत? कारण समर्थांना माहिती आहे की परमार्थातील सर्वात मोठा शत्रू अज्ञान नाही तर अहंकारयुक्त विद्वत्ता आहे. ज्याला वाटते की मला सर्व काही समजले आहे, तो शिकणे थांबवतो आणि जिथे शिकणे थांबते तिथे वाद सुरू होतात. समर्थांची उपदेश पद्धती अशीच आहे. एखादा विषय अत्यंत महत्त्वाचा असेल तर ते पुन्हा पुन्हा सांगतात. त्यामुळे श्लोक क्रमांक 52 मध्ये रामभक्त वाद घालत नाही असे सांगितल्यानंतर आता 61 आणि 62 आणि पुढील काही श्लोकांमध्ये समर्थ मुमुक्षु, साधक आणि सिद्ध या तिन्ही अवस्थांमधील साधकांसाठी वाद का घातक आहे हे सविस्तरपणे सांगत आहे. हा श्लोक विशेषतः निजध्यास, निदिध्यास, मनन आणि आत्मचिंतन याचे महत्त्व स्पष्ट करणारा आहे. ज्याच्या मनातून स्वस्वरूपाचा ध्यास निघून गेला, ज्याने आत्मचिंतन सोडले, त्याच्या अंतःकरणात शोक आणि संताप घर करून बसतात. द्वैत, भेद, तुलना आणि अहंकार यामुळे आनंद नष्ट होतो. पण ज्या साधकाच्या मनात परमेश्वराविषयी दृढनिश्चय निर्माण होतो, त्याचे सर्व खेद, दुःख आणि मानसिक अस्थिरता नाहीशी होते. निजिध्यास म्हणजे काय? निज म्हणजे आपले खरे स्वरूप आणि ध्यास म्हणजे अखंड स्मरण. म्हणून निजध्यास म्हणजे आत्मस्वरूपाचे, परमेश्वराचे आणि आपल्या खऱ्या अस्तित्वाचे सतत चिंतन. ह्यालाच वेदात निदिध्यास असे म्हणतात. श्रवण, मनन आणि निदिध्यास ही ज्ञानप्राप्तीच्या 3 पायऱ्या आहेत. श्रवण, मनन आणि निदिध्यास ह्यासाठी समर्थ साधना मार्ग अत्यंत सुंदरपणे आपल्याला सांगत आहेत. श्रवण म्हणजे काय? संतांचे, शास्त्रांचे आणि सद्गुरूंचे विचार ऐकणे. मनन म्हणजे काय? जे संतांचे, शास्त्राचे आणि सद्गुरूंचे वचन ऐकलेले आहे त्याच्यावर विवेकाने विचार करणे, त्या सत्य आहेत की नाही हे तपासणे, त्या माझ्या जीवनात कशा लागू पडतील याचा विचार करणे. निदिध्यास म्हणजे काय? त्या सत्याला जीवनात उतरवणे, आचरणात आणणे. जेव्हा हे 3 पूर्ण होतात तेव्हा ज्ञान अनुभव बनते. समर्थांचा हा संदेश अत्यंत व्यावहारिक आहे. ग्रंथ वाचणे आणि ग्रंथ पचवणे यात फरक आहे. जसे अन्न खाल्ले पण पचलेच नाही तर शरीर आजारी पडते, तसेच ग्रंथ वाचले पण मनन झाले नाही, त्याच्यावरती चिंतन झाले नाही, आचरण झाले नाही तर बुद्धी अहंकारी होते. अशा लोकांना मग एखादा वादाचा मुद्दा मिळाला की आनंद होतो. ते शास्त्र समजून घेण्यासाठी नाही तर दुसऱ्याला हरवण्यासाठी अभ्यास करतात.
गोंदवलेकर महाराज म्हणतात, मला विद्वान माणसाबद्दल आदर आहे, परंतु प्रेम नाही. याचा अर्थ विद्वत्ता वाईट नाही, परंतु विद्वत्तेमुळे नम्रता आली पाहिजे. जर विद्वत्तेमुळे अहंकार वाढला तर ती साधनेसाठी अडथळा ठरते. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण 2ऱ्या अध्यायात सांगतात, स्थितप्रज्ञ पुरुष सुख, दुःख, लाभ, हानी, जय, पराजय यांच्यामध्ये समभाव ठेवतो. का? कारण त्याचा निजध्यास तुटत नाही. त्याचे मन बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते. ते आत्मस्वरूपात स्थिर झालेले असते. समर्थांचा हा श्लोक हाच विचार अधिक सोप्या भाषेत आपल्याला सांगतोय. भागवतामध्ये राजा परीक्षित याचा प्रसंग ह्यासाठी अत्यंत सुंदर उदाहरण आहे. मृत्यूसमोर होता. फक्त 7 दिवस आयुष्य उरले होते. तेव्हा त्यांनी वाद घातले नाहीत. कोणता पंथ श्रेष्ठ, कोणता देव श्रेष्ठ यात वेळ घालवला नाही. ते श्री शुकाचार्यांच्या चरणी बसले, श्रवण केले, मनन केले आणि आत्मज्ञान प्राप्त करून घेतले. हीच खरी साधना आहे. मुमुक्ष, साधक आणि सिद्ध समर्थांनी येथे या 3 अवस्था अप्रत्यक्षपणे उल्लेख केलेला आहे. मुमुक्ष म्हणजे ज्याला मोक्ष हवा आहे, पण अजून निश्चय झालेला नाही. तो सतत प्रश्न विचारतो, संशयात असतो, असा तो मुमुक्षू. परंतु सांसारिक गोष्टींनी त्रासून भगवत प्राप्तीच्या निश्चयाने तो स्थिर झालेला असतो, हे निश्चित. साधक, त्याला साधन मार्ग सापडलेला असतो, पण अनुभव यायचा असतो, म्हणून तो साधना करत असतो. तर सिद्ध, ज्याला सत्याचा अनुभव आलेला असतो, तो वाद करत नाही. कारण ज्याने समुद्र पाहिला तो नकाशावरून समुद्र सिद्ध करत बसत नाही. वादाचे दुष्परिणाम काय होतात हे समर्थ येथे सांगतायत. समर्थ म्हणतात, वादामुळे द्वैत निर्माण होते, भेद निर्माण होतो, स्पर्धा निर्माण होते, मत्सर निर्माण होतो, द्वेष निर्माण होतो आणि शेवटी शोक आणि संतापही निर्माण होतो. यातून साधते काय? काहीही नाही, शून्य. संघटनांमध्ये फूट मात्र पडते, कुटुंबामध्ये दुरावा येतो आणि समाज विभागला जातो. संवाद का आवश्यक आहे? येथे संवादाला फार महत्त्व दिलेले आहे. वाद टाळा, पण संवाद अवश्य करा. साधक बावळट नसावा. खरा संत कोण, ढोंगी कोण याची पारख संवादातूनच होते. जिज्ञासेने विचारलेले प्रश्न, नम्रतेने स्वीकारलेले मार्गदर्शन हीच साधनेची खरी वाट आहे. द्वैतामुळे आनंद का नष्ट होतो याचे उत्तर समर्थ येथे देत आहेत. समर्थ म्हणतात, सुखानंद आनंद भेदे बुडाला. जोपर्यंत मी आणि तू, माझे आणि तुझे, श्रेष्ठ आणि कनिष्ठ हे भेद आहेत, तोपर्यंत खरा आनंद मिळत नाही. अद्वैत वेदांत सांगतो, सर्वत्र एकच परमात्मा आहे. साधक हाच अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो, पण वादात अडकला की हा प्रयत्न थांबतो. काही लोक आयुष्यभर निर्णय घेत नाहीत. आज हा विचार, उद्या तो विचार, परवा तो तिसराच विचार, अशा रीतीने ते अनेक मतांच्या प्रवाहात वाहत जातात. त्यामुळे प्रगती मात्र होत नाही. समर्थ म्हणतात, मनात दृढ निश्चय हवा. तो निश्चय आल्यावर खेद उडून जातात. आज माहितीचा स्फोट झाला आहे. प्रत्येक जण स्वतःला तज्ज्ञ समजतोय. सोशल मीडियावर धर्म, राजकारण, अध्यात्म यावर अखंड वाद सुरू असतात. पण ह्या वादामुळे मन अधिक शांत होते का हो, का अधिक अस्वस्थ होते? समर्थांचे उत्तर स्पष्ट आहे. वादाने ज्ञान वाढत नाही, मननाने वाढते. वादाने अनुभव मिळत नाही, मात्र तो साधनेने मिळतो. समर्थानंद स्वामी ह्या श्लोकातून हेच सांगतायत. निजध्यास कधीही तुटू देऊ नका. आत्मचिंतन सोडू नका. श्रवण करा, मनन करा, निदिध्यास करा, पण वादात अडकू नका. कारण वाद मनाला बाहेर नेतो आणि निजध्यास मनाला परमेश्वराकडे नेतो. ज्या दिवशी मन
सतत रामाच्या स्मरणात स्थिर होईल, त्या दिवशी शोक, संताप, मत्सर, द्वेष, भेद आपोआप नाहीसे होतील आणि तेव्हाच समर्थांनी सांगितलेला सुखानंद, परमानंद अनुभवायला मिळेल. जय जय रघुवीर समर्थ.